नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मारडी येथील भोंदू बाबावर अत्याचाराचा गुन्हा दाखल. एका महिलेनं पोलिसात दाखल केली तक्रार. पोलिसांनी भोंदू बाबाविरुद्ध दाखल केला गुन्हा. आरोग्य विमा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता. देशातील कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचार घेण्याची संधी. रुग्णालयासाठी नेटवर्कची अडचण GIC कडून मोडीत. आणि अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मोझरी इथं रक्तदान शिबिराचं आयोजन. जिल्हास्तरीय भजन स्पर्धेद्वारे दिवंगत भैयासाहेब ठाकूर यांना आदरांजली अर्पण. अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांची उपस्थिती. आणि आता सविस्तर वृत्त. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मारडी येथील भोंदूबाबाचा गरम तव्यावर बसण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. याच बाबांचा आता आणखी एक प्रताप समोर आला आहे. या भोंदूबाबाने एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भोंदू बाबाचं नाव आहे. या भोंदू बाबानं मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका महिला भाविकाचं शारीरिक शोषण केलं. त्यानंतर पीडित महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला असा आरोप या महिला भाविकानं दिलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी या बाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका महिलेचा पती आजारानं त्रस्त होता. यामुळे महिला भोंदू बाबाच्या जाळ्यात अडकली. यावेळी आरोपी भोंदू बाबानं पीडित महिलेला आश्रमात थांबवून तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी भोंदू बाबाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. आरोग्य विमा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आता देशातील कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचार घेण्याची संधी मिळणार आहे. उपचार दिनाच्या रुग्णालयाचा विमा कंपनीच्या यादीत समावेश नसताना देखील ही सुविधा उपलब्ध होणार आहे. जनरल इन्शुरन्स कौन्सिलनं विमाधारकांच्या बाजूनं हा निर्णय दिला आहे. सर्वसाधारण आणि आरोग्य विमा कंपन्यांशी झालेल्या चर्चेनंतर GICनं कॅशलेस एव्हरीवेअर हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार विमाधारकाला देशातील कोणत्याही रुग्णालयात कॅशलेसची सुविधा देण्यात सहमती झाली आहे. सध्या आरोग्य विमा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना विमा कंपनीच्या यादीत नेटवर्क असणाऱ्या रुग्णालयातच कॅशलेस उपचाराची सुविधा मिळते. जर एखादे रुग्णालय नेटवर्कमध्ये नसेल आणि तिथं उपचार केल्यास विमाधारकाला संपूर्ण रक्कम स्वतःच्या खिशातून भरावी लागते. त्यानंतर ही रक्कम विमा कंपनीकडून मिळवली जाऊ शकते. या परिस्थितीत संबंधिताकडे उपचारासाठी रक्कम नसेल तर त्याला विम्याचा लाभ घेता येत नाही. कॅशलेस एव्हरीवेअर अंतर्गत विमा कंपनीच्या यादीत नेटवर्क नसणाऱ्या रुग्णालयातही विमाधारकाला उपचार घेता येणार आहे. संबंधित रुग्णालय विमा कंपनीच्या यादीत नसले तरीही विमाधारकानं तिथं उपचार घेतल्यास कंपनीला उपचार खर्च देणे बंधनकारक करण्यात आलं आहे. ज्या रुग्णालयात किमान 15 खाटा उपलब्ध असतील तसेच संबंधित रुग्णालयाची राज्य सरकारकडे नोंदणी झाली असेल तर तिथं कॅशलेस उपचाराची सुविधा घेतली जाऊ शकते. वरील अटींची पूर्तता करणारे रुग्णालय विमा कंपनीच्या नेटवर्कमध्ये नसले तरी उपचाराची रक्कम विमाधारकाला मिळू शकते. अशा रुग्णालयातील उपचारांचा खर्च नेटवर्कमधील रुग्णालयाच्या दराच्या आधारावरच निर्धारित केला जाईल. संबंधितांना ग्राहकांकडून मनमानी दरानं रक्कम वसूल करता येणार नाही. नेटवर्कमध्ये नसलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचार करायचा असल्यास 48 तासांपूर्वी ही माहिती विमा कंपनीला द्यावी लागणार आहे. आपातकालीन स्थितीत एखाद्याला रुग्णालयात दाखल केल्यास 48 तासांच्या आत विमा कंपनीला माहिती द्यावी लागणार आहे. कॅशलेस उपचार सुविधा कंपनीनं पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या नियमानुसार मिळेल.
त्यामध्ये कोणतेही बदल होणार नाही. कॅशलेस उपचारांची सुविधा मिळाल्यानं विमा कंपनी आणि पॉलिसीधारक या दोघांचाही फायदा होणार आहे. सध्या नेटवर्कमध्ये नसणाऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यास ग्राहकांना दावा करण्यासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. याशिवाय विमा कंपन्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरेही द्यावी लागतात. कॅशलेस उपचार सुरू झाल्यास हा गोंधळ कमी होण्यास मदत होईल आणि खोटी बिले लावून दावे करण्याच्या घटनाही थांबवता येतील. अमरावती जिल्हा परिषदेमधील उत्कृष्ट शिक्षकांना जिल्हा परिषद स्तरावर जिल्हा आदर्श पुरस्कार दिला जातो. यावर्षी 2022-23 या वर्षासाठी प्राथमिक विभागातील 13 आणि माध्यमिक विभागातून 1 अशा 14 शिक्षकांना सपत्नीक पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावर्षी 2022-23 मधील प्राथमिक विभागातील 13 आणि माध्यमिक विभागातून 1 अशा 14 शिक्षकांना सहपत्नीक पुरस्कार वितरण सोहळ्यात अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. अविशांत पांडा यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कैलास घोडके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, तर प्रमुख पाहुणे म्हणून डाएटचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद कुबडे, बाळासाहेब बायस उपशिक्षणाधिकारी गजाला नाझली खान, अनिल कोल्हे, निखिल मानकर, बुद्धभूषण सोनोने, संदीप बोळ, धनंजय वानखेड, दीपक कोकतरे, प्रमिला शेंडे, गंगाधर मोहणे, संतोष घुगे, प्रवीण खांडेकर, असफाक अहमद, संगीता सोनोने, DC गायकवाड उपस्थित होते. या प्राथमिक शिक्षकांमध्ये अचलपूरमधून कल्पना चौधरी, अमरावती रोशनी निंभोरकर, अंजनगाव विजयकुमार सरोदे, भातकुली दीपाली बाभुळकर, चांदूर बाजार वृषाली देशमुख, चिखलदरा युवराज अढाऊ, दर्यापूर कलीम खान, समद खान, धामणगाव रेल्वे विनोद भोयर, धारणी उमेश पाटोरकर, मोर्शी ममता राऊत, नांदगाव खंडेश्वर तृप्ती शिंगणवाडे, तिवसा अतुल गुज्जर, वरुड खुशाल अंबाडकर, तर माध्यमिक विभागातून अमरावती हायस्कूलच्या शीतल धरमठोक यांना पुरस्कार, राशीचा धनादेश आणि इतरही साहित्य देण्यात आलं. स्थलांतरित विद्यार्थ्यांकरता हंगामी वसतिगृह सुद्धा त्यांनी चालवलेला आहे. त्यांना ठाकूर यांच्या हस्ते उत्कृष्ट शाळा हा सन्मान त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेले आहेत. ग्रामविकाचार्य आणि आता 15 वर्षापासून ते धार्मिक पंचायत समितीमध्ये कार्य करत आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक प्रश्न पुरस्कार, मदत मोमेंटो, धनादेश, प्रमाणपत्र परिषदेतर्फे हा सन्मान त्यांना बहाल करण्यात येत आहे. आपण जोरदार टाळ्या. आपल्या प्रलंबित मागण्यांना न्याय मिळावा यासाठी सेवानिवृत्त राज्य परिवहन कर्मचारी बांधवांच्या वतीनं सोमवारी 29 जानेवारी 2024 रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर दुपारी 12 ते 3 दरम्यान आंदोलन करण्यात आलं. राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सचिव अनिल कुमार पेंढारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीनंतरची महामंडळाकडे असलेली थकबाकी वसुली, निवृत्तीनंतरही महामंडळाकडे प्रलंबित वैद्यकीय बिलं, वाढीव निवृत्ती वेतनाची माहिती पाठवण्यास होणारा विलंब, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभर सर्व बसेसमध्ये मोफत प्रवासी पास देणं यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. राजीनामा बडतर्फ कर्मचाऱ्यांना मोफत पास मिळालीच पाहिजे. पेन्शन वाढ बारा महिने मोफत पास मिळालीच पाहिजे. अरे 12 महिने मोफत पास संघटनेचा सदानंद जी विचारे सरचिटणीस सदानंद जी विचारे सरचिटणीस तू आगे बढ़ो. कर्मचाऱ्यांची अरे हम सब एक है. अरे हम सब एक है. भारत माता की जय. आज आम्ही केंद्रीय कार्यकारिणीच्या आदेशानुसार 29 जानेवारी 2024 रोजी या ठिकाणी निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमच्या अनेक वार निवेदनं देऊनही, मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊनही, MD साहेबांना निवेदन देऊनही आमच्या मागण्याची पूर्तता होत नाही आहे. आणि यासाठी आम्हाला वेळोवेळी अशा आंदोलनाचा, अशा निदर्शनाचा एक भाग म्हणून आंदोलन करावे लागत आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व निवृत्त कर्मचारी हे वयाची 75 वर्ष 60 वर्ष वयाचे असूनही त्यांना योग्य सुविधा मिळत नाही आहे. वैद्यकीय भत्ता 2500 रुपये न्यायालयाने मंजूर केला आहे, परंतु तरी तो देण्यात येत नाही आहे. आमची विनंती आहे की सर्वांची हायर पेन्शनची माहिती EPFOकडे पाठवलीच पाहिजे. 5% आरक्षण हे निवृत्तांच्या मुलामुलींसाठी नोकरीत मिळालंच पाहिजे. निवृत्त
महिलांना वर्षभराची मोफत पास मिळालीच पाहिजे. 62 वर्ष वयाची जी अट आहे विधवा महिलांसाठी ती रद्द झाली पाहिजे. या सर्व मागण्यासाठी आज केंद्रीय पातळीवर प्रत्येक विभागासमोर आंदोलन होत आहे आणि त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज विभाग नियंत्रकांना आम्ही आमच्या मागण्याचे निवेदन देत आहे. 30 जानेवारी ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. या अंतर्गत अमरावती महानगरपालिकेच्या प्रांगणात सायरन वाजवून शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. याबाबत मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी माहिती दिली. सर्व अमरावतीकर जनतेला सूचना आहे की 30 जानेवारी 2024 रोजी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात शहीद झालेल्या बांधवांना आपल्याला 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करायची आहे. 30 तारखेला 10:59 जो पहिला सायरन वाजणार आहे तो श्रद्धांजली सुरू करण्याचा असेल व 11:02 जो दुसरा सायरन वाजणार आहे तो श्रद्धांजली समाप्तीचा असेल. कृपया सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण 2 मिनिटं मौन पाळून आपल्या सर्व स्वातंत्र्याच्या लढ्यात शहीद झालेल्या बांधवांना श्रद्धांजली द्यायची आहे. तसेच 29 तारखेला संध्याकाळी 7 वाजता सायरनची चाचणी घेण्यात येणार आहे. याचीही नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी ही विनंती. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार अमरावती. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव अकोला रस्त्यावरील टेंभुर्णा फाट्यावर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे नकली नोटांची वाहतूक करणाऱ्या 4 आरोपींना अटक केली. पोलिसांनी अटकेतील आरोपींकडून तब्बल 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या एका आरोपीवर यापूर्वीच नकली नोटा प्रकरणी गुन्हा दाखल आहे. खामगाव शहरातील 4 जण एका वाहनातून बनावटी नोटांची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी खामगाव अकोला रस्त्यावरील टेंभुर्णा फाट्यावर सापळा रचला. दरम्यान एक बनावट नंबर प्लेट असलेली 4चाकी गाडी येताना दिसली. पोलिसांनी गाडी अडवून झडती घेतली असता त्यात 2 बॅग आढळून आल्या. बॅग उघडून बघितलं असता त्यात बनावटी नोटा आढळून आल्या. प्रकरणी पोलिसांनी बनावटी नोटा, 6 मोबाईल आणि 4चाकी वाहन असा एकूण 14,58,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सचिन दुतोंडे, मयूर सिद्धपुरा, विलास ठाकरे, लखन बजाज अशी अटकेतील आरोपींची नावं आहे. प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. काल मान्य ॲडिशनल साहेबांची माहिती होती की अकोल्याकडनं एक हॅरियर गाडी आहे, जी नंबर प्लेट बदलली आहे आणि त्याच्यामध्ये नकली नोटा असण्याची शक्यता आहे. त्यावरून त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे PI साहेबांना, परदेश साहेबांना आणि PSI खंबाळकर साहेब यांना आदेश दिले की तात्काळ नाकाबंदी लावा. त्यावरून शिवाजीनगर पोलीसचे अधिकारी आणि स्टाफनी टेंभुर्णा नाका येथे नाकाबंदी लावली रात्री 11:30 ते 12:30 दरम्यान. त्या दरम्यान त्यांनी खबरीप्रमाणे ती हॅरियर गाडी मिळाली. त्यांनी तात्काळ बॅरिकेटिंग करून ते वाहन थांबवलं. त्यामध्ये 4 इसम होते. त्यांना विचारलं, त्यांची गाडीची झडती घेतली. त्यामध्ये नकली नोटाचे असे 61 बंडल मिळाले. 6,100 नोटा होत्या आणि कॅश 4 लाखाच्या कॅश होती. पहिले तर सचिन दुतोंडे खामगाव राहणार, मयूर सिद्धपुरा, विलास ठाकरे, नंतर लखन बजाज हे 4ही, अभय दंडेस्वामी अभयनगरमध्ये राहणार आहेत सर्व. त्यांना त्याची झडती घेतली. त्यांच्याकडून सर्व जप्त केली. हॅरियर कार जी होती त्याच्यावर नंबर प्लेट जी लावली होती ती डुप्लिकेट होती. तिचा ओरिजिनल नंबर वेगळा आहे आणि गाडीवर लावलेला नंबर वेगळा आहे.
हे असं आहे की याच्यामध्ये त्यांनी फसवणूक करण्याकरिता, लोकांची फसवणूक करण्याकरिता नकली नोटांच्या वर 500 रुपयाची ओरिजिनल नोट आणि खाली ओरिजिनल नोट लावून 2 लाखाच्या बदल्यात 4 लाख रुपये देतो असे फसवणूक करून लोकांची लुटवणूक करतात. त्यानुसार आता अधिक तपास सुरू आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये आपला तपास सुरू आहे. लोकसभा निवडणूक जवळ येताच राजकीय वातावरण देखील तापायला सुरुवात झाली आहे. यातच मेहकर तालुक्यातील एका गावात आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार संजय रायमुलकर यांचा जिभेवरील ताबा सुटल्याचं दिसून आलं. आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना चक्क धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय. तर रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांच्यावरही आमदार रायमुलकरांनी वादग्रस्त टिप्पणी केली आहे. परंतु काही आता मतदारसंघामध्ये दिलीप बापूने सांगितल्याप्रमाणे काही छत्र्या आता आपल्या जिल्ह्यामध्ये उगायला सुरुवात झाली आहे. कुठेतरी कार्यक्रम घ्यायचा, कुठेतरी शासनाची मदत येताना पाहायची आणि आंदोलनं करायची. यांचे धंदे काही लोकांनी या ठिकाणी सुरू केले. परंतु बाबा शरद जोशी गेला, नंतर तो आपला राजू शेट्टी गेला, तोही खासदार होता आणि यांनी या शेतकरी संघटनेच्या कुठला याचा पक्ष स्वाभिमानी, लाज वाटा पाहिजे स्वाभिमानी म्हणताना त्याला निवड आपल्या लोकांच्या भरोश्यावर तुझी दुकानदारी चालवतो. कुठे गेला तुझा स्वाभिमानी पक्ष? ज्यावेळेस चिखली येथे झाडे नावाच्या कुटुंबानं, व्यापाऱ्यानं आमच्या शेतकऱ्याचा दिवाळ काढला, त्यांनी शेतकऱ्याला लुटलं, त्यांचा माल जास्त भावाला घेतल्यानं दिवाळ काढलं. तुझ्या बायकोने त्या वकीलपत्रावरची कशी सही केली त्याची लाज वाटत आहे? राजकीय स्वरूपाचे आरोप करा, जे काय आलं तुम्ही काय करणार आहे ते सांगा, पण खालच्या पातळीवरती येऊन जर मतदारसंघामध्ये आरोप करताल स्टेजवर जाऊन तुझ्या कानपट्टीचा बाद घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढं आव्हान मी त्यांना आपल्या करण्याच्या माध्यमातून. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील उकळी सुकळी या गावात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना आमदार संजय रायमुलकर यांनी रविकांत तुपकरांच्या सभेत घुसून त्यांच्या खानाखाली मारू अशी धमकी दिली आहे. यावर प्रत्युत्तर देत भाडोत्री गुंड न पाठवता हिंमत असेल तर खासदार आणि आमदारांनी माझ्याशी 2 हात करावे असं आव्हान खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमुलकर यांना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलं आहे. रविकांत तुपकरच्या आंदोलनामुळे जर पैसे टाकले तर हा हिरो होतोय, मग त्यांनी या वर्षी दाबून धरलंय का? मला तुरुंगात टाकायचं प्लॅनिंग सुरू आहे सरकारचं. आता सरकार मागणी करताय कोर्टामध्ये माझ्यासाठी की रविकांत तुपकरला लोकसभेच्या निवडणुकीपासून बाजूला ठेवायचं म्हणून मला 1 वर्ष तुरुंगात ठेवा अशी मागणी आता सरकारनं कोर्टात केलेली आहे. कोणत्याही प्रकारे रविकांत तुपकर मैदानातून निवडणुकीच्या बाजूला गेला पाहिजे याच्यासाठी मला तुरुंगात टाकण्याच्या प्रचंड हालचाली सुरू आहेत. खोटे गुन्हे माझ्यावर दाखल केले जात आहेत, माझ्या पत्नीवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. परवा दिवशी तर आमचे खासदार प्रतापराव जाधव आणि मेहकरचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर दोन्ही ते गुवाहाटीवाले शिंदे गटावाले दोघांनी अर्धा तास माझ्यावर भाषण करून सांगितलं रविकांत तुपकरला भर सभेत जाऊन आम्ही मारणार आहे. मी आता जे टीव्ही चॅनलला इंटरव्ह्यू दिला का तोच होता तो. आता आजच बातम्या सुरू झाल्या सगळ्या टीव्ही चॅनलला. त्यांनी मला धमकी दिली. मी त्यांना सांगितलं अरे मी शेतकऱ्याची औलाद आहे, मी काही लुचापुचा नाही, लक्षात ठेवा. आणि भाडोत्री गुंड पाठवून काय भानगडी करता? हिंमत असेल तर खासदार आणि आमदारांनी माझ्याशी 2 हात करावे, माझी तयारी आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. मी त्यांना सांगितलं तुम्ही मला तुरुंगात टाका, तुम्ही मला फासावर चढवा, तुम्ही मला जेलमध्ये टाका, तुरुंगातून निवडणूक लढीन पण थांबणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथील धाबा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या महान वीटमधील जंगलात वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयानं 3 दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. महान वन बीट कार्यक्षेत्रात वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशानं सावर तलावाकडे जाणाऱ्या पांदन रस्त्यावर आरोपी सय्यद अब्रार सय्यद अन्सार, जावेद खान रहीम खान, रशीद शाह लतीफ शाह यांना वनविभागाच्या पथकानं पकडले. गुन्ह्याची खात्री झाल्यावर रात्री 8 वाजता तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून लाल आणि काळ्या रंगाची हातबट्टी बंदूक, कुऱ्हाड, 1 डबा खुले बारूद, 280 नग छर्रे, लोखंडी रॉड, सुरा, कथील, पांढरे बोरे, फटाके, विना क्रमांकाचा ट्रॅक्टर,
3 मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर वन अधिनियमानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून बार्शी टाकळी दिवाणी न्यायालयात आरोपींना हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुकारलेल्या रेल्वे रोको आंदोलन प्रकरणी पोलिसांनी तब्बल 90 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात मलकापूर आणि मेहकर पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी केलेलं हे आंदोलन पोलिसांच्या डोळ्यात भरलंय. आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून एक प्रकारे आंदोलकांवर दडपशाही करण्याचा प्रकार केल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी 29 जानेवारीला मलकापूर स्थानकात रेल्वे रोको करण्याचा इशारा दिला होता. मात्र बुलढाणा पोलिसांनी त्यांना 18 तारखेला रात्री मलकापूरकडे जात असताना ताब्यात घेतलं. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आल्यावर त्यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना मध्यरात्री मेहकर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आणि पुन्हा बुलढाण्यात आणण्यात आलं. 19 तारखेला बुलढाणा न्यायालयानं अटक बेकायदेशीर ठरवत त्यांची सुटका केली. रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरी रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसोबत मलकापूर इथं आंदोलन केलं. शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनातील शेतकऱ्यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दुसरीकडे या आंदोलनामुळे मलकापूर पोलिसांनी ॲडव्होकेट शर्वरी रविकांत तुपकर यांच्यासह 32 कार्यकर्त्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान रविकांत तुपकरांना मेहकर पोलीस ठाणे इथं नेण्यात आल्यानंतर तिथं जमा झालेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एक प्रकारे आंदोलकांवर दडपशाही करण्याचा प्रकार केल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अघोषित आणीबाणी लागली का असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना आता पडतो आहे. कारण न्याय मागणं, सत्याग्रह करणं, आंदोलन करणं, हक्क मागणं याचा अधिकार संविधानाने आम्हाला दिलेला आहे. आम्ही रेल्वे रोको घोषित केला. रेल्वे रोको करण्याच्या आधीच मला पोलिसांनी अटक केलं, पोलीस कोठडीमध्ये डांबलं, न्यायालयासमोर हजर केलं. मला 15 दिवस तुरुंगात ठेवण्याची मागणी पोलिसांनी केली. आणि ज्या ज्या ठिकाणी आंदोलनं शांततेच्या मार्गाने झाली, मला अटकेत असताना माझी पत्नी आणि माझ्या सहकाऱ्यांनी रेल्वे रोको करायला गेले, तो रेल्वे रोको करण्याआधीच त्यांना अटक केली आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. अचानक रात्री मला मेहकर पोलीस स्टेशनला नेलं पोलिसांनी, कुणालाही न सांगता. आणि मेहकरलाच का नेलं? विद्यमान खासदार मेहकरचे आहेत म्हणून तिथं मला लोकांना धाक दाखवायला नेलं का की रविकांत तुपकरला आम्ही अटक करून आणू शकतो. ही बातमी पसरल्यावर हजारो शेतकरी पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झाले आणि त्याही शेतकऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या नेत्यांनी करून घेतलेले आहेत. जे लोक तिथं उपस्थित नव्हते अशा सुद्धा अगदी 85-86 वर्षाच्या वयस्कर माणसांवर, की जे लोक आमच्या चळवळीमध्ये आम्हाला मदत करतात, याही लोकांची नावं त्या गुन्ह्यामध्ये टाकून आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. जो आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळतो आहे, जनाधार आम्हाला मिळतो आहे. गावागावातले शेतकरी, मजूर, तरुण आमच्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जॉईन होत आहेत. त्यामुळं काही सत्ताधारी नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यामुळे पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला 1 वर्ष तुरुंगात ठेवण्याचा प्लान या सत्ताधारी नेत्यांचा अनेक दिवसांपासून सुरू आहे. खोट्या केसेस करणं, तुरुंगात टाकणं, वेळप्रसंगी मारामाऱ्या घडून आणलं आणि आम्हाला टार्गेट करणं असा उद्योग सत्ताधारी नेत्यांनी चालवलेला आहे. ही अघोषित आणीबाणी आम्ही चालू देणार नाही. या सत्ताधारी नेत्यांचा बुरखा आता सर्वसामान्य जनता येणाऱ्या काळामध्ये फाडणार आहे. आम्हाला अटक करून, खोटे गुन्हे दाखल करून आमचा आवाज शेतकरी चळवळीचा दाबला जाणार नाही. तुम्ही आम्हाला अटक करा, तुरुंगात टाका, जेलमध्ये टाका, फासावर चढवा, काही करा, परंतु शेतकऱ्यांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार हा आमचा निर्धार ठरलेला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मारडी येथील भोंदूबाबावर अत्याचाराचा गुन्हा दाखल. एका महिलेनं पोलिसात दाखल केली तक्रार. पोलिसांनी भोंदूबाबाविरुद्ध दाखल केला गुन्हा. आरोग्य विमा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता. देशातील कोणत्याही रुग्णालयात कॅशलेस उपचार घेण्याची संधी. रुग्णालयासाठी नेटवर्कची अडचण GIC कडून मोडीत. आणि अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मोझरी इथं रक्तदान शिबिराचं आयोजन. जिल्हास्तरीय भजन स्पर्धेद्वारे दिवंगत भैयासाहेब ठाकूर यांना आदरांजली अर्पण. ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांची उपस्थिती.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.